राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे. कारण ते स्वतः गृहमंत्री आहेत. एकतर ज्या पद्धतीचं प्रकरण म्हणजे खूप वर्षानंतर म्हणजे 26 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असं होऊ शकतं, ज्याला आपण कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणतो. आणि त्यामुळं राज्याचे गृहमंत्री म्हणून अधिवेशन सुरूच आहे. सगळ्यात आधी तर त्यांनी मी आज श्री विशाल अग्रवाल यांच्याबरोबर आहे. मला स्वतःला अपराध्यासारखं वाटतं कारण ते सगळ्या माध्यमांना मुलाखती देत आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा जो बोस्टनमध्ये शिकून इथे आला होता, ते आहेत तुळजापूरचे. तर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सर्वात आधी तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण हे बरंच गुंतागुंतीचं प्रकरण झालं आहे. SIT करता येईल का? त्यांच्याकडे बरेच कायदेशीर तज्ज्ञ आहेत, निकम यांच्यासारखे किंवा मिसर यांच्यासारखे. तर त्यांना विचारून हे बघायला पाहिजे की हे फास्ट ट्रॅकमध्ये देता येईल का? कारण हे जितकं हाय प्रोफाईल आहे तेवढंच समाजावरती इम्पॅक्ट करणार आहे. आणि म्हणून मी विशालजी तुमच्या आधी माफी मागतो, कारण मला हे समजतं आहे की 26 वर्षाचा मुलगा गेल्यानंतर आपल्याला दुःख काय होतं. तुम्ही त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही तुम्ही सांगणार आहात? बाकीचे प्रश्न तर आहेतच. माझी CM साहेबांना विनंती आहे, त्यांनी फक्त ह्याचा पूर्ण जे काही प्रकरण आहे त्याचे पूर्ण धागेदोरे व पूर्ण इन्व्हेस्टिगेशन त्याच्यावरती करून आणि त्याच्यात जे जे अपराधी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी ह्याच्यासाठी काय करता येईल तेवढं प्लीज करावे अशी मला त्यांच्याशी नम्र विनंती आहे. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे, पण त्यांनी थोडं फक्त ह्याच्यात वेळ जाण्यापेक्षा ते करून आणि लवकरात लवकर त्यांना सजा या संदर्भामध्ये नाही, अजून तरी माझं नाही साहेबांशी बोलणं झालं काही. पण मी मीडिया थ्रू विनंती केली होती अजून एक दोघांशी की मला लवकरात लवकर त्यात न्याय भेटावा आणि त्या लोकांना शिक्षा व्हावी. फाईन. सो त्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व श्री राणा जगजितसिंह पाटील करतात. ते श्री फडणवीस यांचे खूप जवळचे आहेत. शक्य झालं तर फडणवीसांनी ह्या अधिवेशनाच्या आधीच या संदर्भामध्ये घोषणा करायला हवी, कारण हे सगळं प्रकरण पूर्ण देशभर चर्चेत आहे. मी थोडंसं असं वाचलं की तुम्ही सुरुवातीलाच नको म्हणाला होतात या लग्नासाठी. अगदी सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा प्रपोजल आलं. हो, अगदी सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा प्रपोजल आलं होतं त्यावेळेस मी नको म्हणालो होतो, का की त्यावेळेस मुलीचं वय 19.5 वर्ष होतं जेव्हा त्यांनी आम्हाला बायोडेटा पाठवला. तर आमचं म्हणणं होतं की एवढ्या लवकर कोण आपल्या मुलीचं लग्न करत नाही आणि आम्ही त्यासाठी इन्कार केला होता की आम्हाला नाही घ्यायची. परंतु त्यांच्या समोरनं जे आमचे मध्यस्थी होते, आमचे चुलत मामा नरेंद्र जगन्नाथ मित्तल, रेणू नरेंद्र मित्तल, त्यांनी माझ्या घरी येऊन मला भरोसा दिलेला की मुलगी खूप छान आहे, खूप चांगलं आहे, आम्हाला पण चांगलं स्थळ भेटते, म्हणून ती लग्नाला आम्ही त्याला तयार झाली आहे. ती ही केव्हाची गोष्ट आहे? आत्ताचं लग्न फेब्रुवारीला, ह्याच वर्षी फेब्रुवारी याच वर्षीला. पण मग तुमचं नंतर तिच्याशी असं मनमोकळेपणानं बोलणं झालं होतं की? हो, मग तिच्याशी ती आम्हाला वेस्टर्न हॉटेलमध्ये तिने दाखवायचा कार्यक्रम केला होता. मी एकट्यात त्यात बोललो होतो, तिला विचारलं होतं, मी म्हणलं बेटा तुला काही, तुम्ही एकटे स्वतःहून तिच्याशी बोललो? हो, आणि त्याला विचारलं होतं बेटा तुझ्यावर काही प्रेशर असेल तर प्रेशर घेऊ नको, तुझा काही प्रॉब्लेम असेल तर सांग, तुला लग्न करायचं नसेल तर सांग. पण ती म्हणली काही नाही, उलटा मला येऊन पाया पडली, म्हणली नाही मला करायचं आहे आता आणि हे करायचं, माझा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मला लग्न करायचं आहे. केतन आणि सिया दोघं पण ह्या विषयावरती खूप मनमोकळे, बघा इतके महिने भेटत आहेत एकमेकांना. पण त्यावेळेस पण केतननी त्याला प्रश्न हे विचारले होते जेव्हा पहिल्यांदा आम्ही तिला भेटायला गेलो होतो की तुझ्या आयुष्यात अजून कोण आहे का, आणि काही असेल तर सांग, तुला लग्न करायचं नसेल तर सांग, आमची कसली जबरदस्ती नाही आहे, आपल्या दोघांना आयुष्य पुढं सोबत करायचं आहे, असं व्हायला नको की नंतर आपण म्हणू की त्यावेळेस माझ्यावर प्रेशर होता या होता. तरी मन मोकळ्याप्रमाणे सांगितलं नाही असा काहीच प्रॉब्लेम नाही आणि असं काहीच नाही आहे. अगदी एवढी थोडीशी सुद्धा हिंट कधी तिने दिली? कधीच दिली नाही. उलटा तुम्ही अगर त्यावेळेस प्रोग्रामला असला असता तर तुम्ही बघितलं असतं की ती किती आनंदाने सगळ्यांशी भेटतीये, एंगेजमेंटच्या टायमाला किती आनंदाला सगळ्यांच्या लोकांच्या विशेष घेते आहे, त्यांना धन्यवाद करते आहे.
त्याने एंगेजमेंटला स्वतःहून त्याने केतनसोबत डान्स केला आहे, एकट्याचा डान्स केला आहे. अगर असं कुठंही असलं असतं तर अशी कुठली मुलगी करत नाही ना. तिच्या मनात अगर समजा असं काही हे असेल ती करत नाही. म्हणजे मला असं वाटतं की प्लॅनिंगच काहीतरी वेगळी होती, हेतूप्रमाणे केलं आहे. एक सामान्य व्यक्ती, मुलगा असो या मुलगी असो, तो असा असला तर एक लिमिटेड असतो, बसून असतो. पण तिथं त्यांनी सगळं त्याच्या कसलीच रिॲक्शन्स नव्हत्या. त्यानंतर पण ती घरी पण यायची, डिनरला पण जायची, सगळीकडे जायची, पण त्याचे कधी असे हे नव्हते. मी चेतनच्या आईवडिलांशी बोललो, पण त्याचं ते दिसतंय माध्यमामध्ये आलेलं. ते म्हणतात की आमच्या मुलाला फसवलं. तर मला थोडासा वेगळा संशय एक पत्रकार म्हणून, इथे कोणीतरी कोणाला ब्लॅकमेलिंग करते की काय असं वाटतं. कारण सियाचे ते व्हिडिओ आपण जर बघितले, जो काही दिवस आधी तिने असं कुठंही जाणवत नाही तिच्या चेहऱ्यावर की ती नाखुश आहे. तेच तर तुम्ही अगर ते आता सोशल मीडियावर जसे त्यात सगळेच भरपूर व्हिडिओज clips त्याचे आलेत. केतन सोबत पण आलेत, खूप लोड सगळे. झालेत. तुम्हाला कुठं वाटतंय का ते नाखुश अजिबात आहे? नाही, म्हणजे कुठंही जाणवत नाही. आता समजा आज त्या मुलाचा या त्यांच्या काल ॲडव्होकेटने पण सांगितलं की माध्यमाला की त्याला फसवलं जातं. असं कसं होईल? फसवण्यासाठी आम्ही काय त्याला ओळखत नाही. त्याच्या व्यतिरिक्त पोलिसांनी त्याच्यावर हा आरोप लावला आहे, म्हणजे त्यांच्याकडे ते प्रूफ असतील सॉलिड, तेव्हाच आरोप लावला ना, तेव्हाच त्यांनी त्याला अरेस्ट केलं आहे. आता त्याचे वडील तर म्हणतील हे आमचा मुलगा चुकीचा आहे, पण मी पण तो इंटरव्ह्यू बघितला आहे. ते म्हणते ते तिथं होता. आता मला एक सांगा, होता लांब उभारला होता, कशाला गेला होता? बरोबर, अगदी. आणि लांब उभारण्यासाठी एवढ्या लांब जाणार आहे का? अगर डोंगरावर लांब उभारण्यासाठी जायचं होतं तर त्या घराजवळ डोंगर आहे, मार्केट यार्डला. तिथपर्यंत जाण्याची गरज आहे का? सामान्य गोष्ट आहे ना. खूपच ह्या सगळ्याच प्रकरणामध्ये इतके गुंतागुंत आहेत, ज्या सफाईदारपणे बोलत आहेत की आमच्या मुलाला फसवलं. त्यांना पत्रकाराने हाही प्रश्न विचारला की तुमचा मुलगा तिथं काय करत होता, तरीही त्यांचा तो सूर आहे की नाही फसवलंय त्याला. त्याच्या बाबतीत तर मी उत्तर नाही देऊ शकत. ते तर आता न्यायमूर्ती त्याच्यावरती न्याय घेतील सगळे एव्हिडन्स बघून. तर तुम्ही काय असं सोशल मीडियात लिहिलं का की सियाच्या कुटुंबियाबद्दल पण तुम्हाला आता संशय येतो की त्यांनी? सर आता बघितलं गेलं तर यायला पाहिजे ना. 20 वर्षाच्या मुलीचा एवढा मोठा कसला फैसला घेणे आणि एवढं मोठं करणे हे काही एवढं सोपं आहे का सर? दुसरी गोष्ट, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मुलगी एकदम घरगुती आहे, दारू पिण्याचा याचा विषय नाही. आज मी पण सोशल मीडियामध्ये त्याच्या बर्थडेची एक क्लिप बघतोय ज्याच्यामध्ये ती दारू पिते, नाचती आहे. व्हेरी शॉकिंग. म्हणजे आता ह्यांनी हे काय काय गोष्टी लपवलेत आणि कुठल्या आई वडिलांना आपला मुलगा काय करतोय हे माहीत नसतं. 2-2 हजार फोन कॉल्स असतील तर कसं माहीत नसतं? आणि 20 वर्षाच्या पोरीचं माहीत नसतं. आपल्या संस्कृतीमध्ये 25 वर्षाच्या मुलीची पण ती कुठं जातीये, काय करते, आई वडिलांना सगळं माहीत असतं. त्यालाच आपण संस्कार म्हणतो ना. काळजी असते आपल्या पोराची की ती कुठं आहे, काय करतोय, काय नाही करत आहे. मग त्यांना असं कसं होईल की त्यांना काहीच माहीत नाही? आणि जेव्हा की हा जो मुलगा आहे चेतन, तो सियाच्या भाऊ साहिल ह्याचा एकदम खास मित्र आहे. मग त्याच्या भावाला माहीत नसेल का आपली बहीण कोणासोबत फिरते या माझा मित्र कोणासोबत फिरतो? असं कसं होईल? की मग असं आहे की चेतन नको म्हणून केतनला तुम्हा अग्रवालांना आग्रह करून त्या लग्नासाठी तयार केले? त्यांना माहिती आहे आता, अर्थात ही सगळी शक्यता आहे आणि तुमच्याही लिखाणात असू शकतो ना. समजा असं पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे असेल, पण हां, म्हणजे चेतन माहिती आहे तो नकोच आहे आपल्याला कुठल्याही गुण अवगुणामुळं. केतन म्हणजे एकदमच बोस्टनमधनं शिकून आलेला, वेल टू डू फॅमिलीतला. हो, मग पण त्यांनी निर्णय पहिले घ्यायला पाहिजे होता ना. त्यांच्या मुलीकडनं तो निर्णय घ्यायला पाहिजे. आज त्यांची समजा हे चेष्टा मस्करी झाली या त्यांच्या इगोला सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी हे केलं, पण आज माझा तर मुलगा गेला ना. सहमत आहे. ह्याचा पूर्ण शिक्षा कोण भोगतोय? ते नाही भोगत, मी भोगतोय. आज माझा मुलगा गेला ना, मला ते शिक्षा भोगायला लागली.
केतन किती वर्ष अमेरिकेमध्ये? की त्यांनी MBA तिथनं केला. अमेरिकेत. हो, आणि इथे महाविद्यालयात कुठे शिकलो? सिम्बॉयसिसला BBA. BBA. आता मी तुमच्या मुलीनं बहुधा तुमच्या लक्षात आणून दिलं की ज्या वेळेला केतनबरोबर घडलं त्यावेळेला तिने काहीतरी सियाला प्रश्न विचारले ज्याची तिने अजिबात उत्तर दिली. झालं काय होतं, जेव्हा आम्ही तिथं लोहगडला पोचलो आणि मला पोलिसांनी सांगितलं की तो जाग्यावरतीच गेलेला आहे, तर मी तर आपल्या दुःखात आणि त्या विचारणात मी खोल डुबलो होतो. त्याच्या व्यतिरिक्त हर एक कोण येत होतं तर तो माझ्याकडेच येत होता. पोलीसवाले पण माझ्याकडेच येत होते, ग्रामस्थ पण. तर माझ्याकडे एवढा असा हे नव्हतं की विचार करायला वेळ नव्हता या सुचत नव्हतं की आपल्याला काय. पण तिला ते सुचलं. त्यांनी फरदिशीने तिच्याकडे गेली, त्यांनी काही प्रश्न विचारले की कसं झालं वरी, कशाला तुम्ही तिकडे एजवर गेलते, कसा पडला तो, असं कसं होऊ शकतो, तो तर जातच नाही एजवरती. मग त्यांनी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तिथे पहिला संशय तिथं पहिला संशय झाला का की बघा काही झालं तर मुलगा तर माझा गेलाय, होते ते दोघंच तिथं आमच्या हिशोबाने. मग आम्हाला कमीत कमी उत्तरं तर भेटायला पाहिजे होती. जेव्हा उत्तर भेटत नाही तर पहिला तिथं ह्या गोष्टीचा शक आला. आणि मग तिने तिला पकडल्या कबुली जबाब दिला की पुन्हा आणखी पोलिसांनी काही वेगळ्या पद्धतीने? नाही, मी नव्हतो सर तिथं, तर मला आयडिया नाही त्यातली. आता तिला ताब्यात घेतल्यानंतर एखाद्या तरी प्रश्न तुम्हाला विचारायची संधी मिळाली का? नाही, मला दाखवायची पण या बघायची पण संधी नाही मिळाली तिला. परत धरल्यानंतर मी एक सोशल मीडियावरती ही एक व्हिडिओ क्लिप बघितली आहे ज्याच्यात पोलीस त्याला धरून कोर्टात नेतात. तर त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं मला असं नाही वाटत आहे की त्याला कुठं त्याचा पश्चाताप आहे. त्याची बॉडी लँग्वेज अशी आहे जशी काही ती एक प्रोफेशनल क्रिमिनल आहे असं मला वाटतं. आणि सियाच्या कुटुंबियांना तुम्ही काही प्रश्न नाही विचारले? हे सगळं ज्यावेळेला काय विचारणार साहेब, काय आता मला एक सांगा, त्यांना विचारून त्यांनी काही उत्तर दिलं तर त्याच्याने माझं तर काही मुलगा परत नाही येऊ शकत. आज दुःख मला मोठं आहे, सोसावं मला लागणार आहे आयुष्यभर. त्यांच्या परिवारचा या त्यांचा तर हा फक्त खेळ झाला. एक सामान्य गोष्ट, एवढी एखादी मुलगी कसं करू शकते की एवढा विचार करून, म्हणजे दुश्मनी काढल्यासारखा या काहीतरी हेतूनी केल्यासारखा आहे. आता पोलीसच्या पुढल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बघू काय निघतंय. पण तुम्हाला असं वाटतं संशय आहे तुम्हाला हा एक हेतू होता डोळ्यासमोर? संशय पण गोष्ट तर वाटते ना सर की हेतू तर आहे. कारण तुम्ही तर एवढी मोठी तयारी केली होती, ते काय फ्लाईट बुक केल्या, हॉटेल्स बुक केली उदयपूरमध्ये? नाही, फ्लाईट वगैरे नाही बुक केलेली आहे. ते काही काय हे बातम्या फक्त बातम्या काही आहेत चुकीच्या बातम्या चुकीच्या आहेत. फ्लाईट वगैरे असं काही नाही आहे. आहेत. हा, पण अरमान तर हर बापाचे असतात, आपल्या पोराचं लग्न थाटात करावं. एकच मुलगा असल्यावर असं थोडी असतं की आपण नसतात. पण त्या सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत. पण एवढं मी सांगू इच्छुक आहे की ह्याच्यावरती काही ना काहीतरी पूर्ण आपल्या समाजाला निरोप पोचायला पाहिजे. आणि त्यांना पण सगळ्यांना कोणाची अशी वृत्ती नसावी की कोणाचाही मुलगा कोणी घेऊन जावं विनाकारणाच्या. काही कारणाने आहे तर ठीक आहे. आज माझ्या मुलाची काही चूक नसताना तो फक्त लग्न करायला गेला. तुम्ही आता मीडियावर एवढे व्हिडिओज त्या दोघांचे व्हायरल होत आहेत, तुम्ही बघताय. तर त्याचं किती तिच्यावर असा तो प्रेम दाखवतोय आहे तिच्यावर म्हणून दाखवतोय, आणि ती पण असं काही वाटत नाही. म्हणजे हा पूर्ण जाणून बुजून कट रचून केलेली गोष्ट आहे. पण तुम्ही मगाशी एका मुलाखतीत म्हणालात की त्याला एक दोनदा वाटलं होतं की तिचा फोन का वेटिंगवरती राहतोय सतत. आता त्याला असं वाटलं होतं ना की मध्ये तो फोन करायचा तर बार बार वेटिंगला राहायचा. मग तो बोलायचा, विचारायचा तर ती सांगायची मित्रासोबत बोलते, मैत्रिणीसोबत बोलते. तर आपल्यात अशी प्रथा नाही ना की त्याला आपण म्हणा की तू कुणाशी बोलायचं नाही. हा तिचा अधिकार आहे. पण कुठंतरी पुन्हा एक मनात असं राहतं ना की एवढा वेळ कोण मित्रमैत्रिणींसोबत बोलतं.
पण तो फक्त शकच होता ना, त्याला कसं आपण यकीनमध्ये कसं लावू शकतो. आणि कोणाशी बोलतोय म्हणून मी पण कुणावर इल्जाम नाही लावू शकत ना, की तुझं काय आहे, कसं काय बोलते. त्याच्या डोक्यात शक होता, त्यांनी माझ्याशी बोलला, मी ती समजूत काढली. असं नसेल बेटा, असतील मित्र. पण ही फॅमिली तुमच्यावर 30-35 वर्षापासून संबंधात. हो, ही जुने मुलगी ओळखीचे लहानाची मोठी तुमच्यासमोर झालेली आहे. हो, लहानाची मोठी आमच्या समोर बघूनच झाली आहे ना समोर. जेव्हा कुठं भेटायचे तर दिसायचीच, एवढी होती, एवढी होती, एवढी होती. पण तिचं आणि यांचं शिक्षण मॅच होत होतं, कारण केतन बोस्टनला शिकला, ही फर्स्ट इयर. नाही, जी काही फर्स्ट इयर पण नाही केलंय नाही सर. 12th. 12च्या नंतर फक्त फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतलं असेल. शिक्षण मॅच होत नव्हतं त्यांचं, काही नाही. पण त्याचं हाऊसवाईफ होणार होती तर आम्ही विचार केला एवढा काय शिक्षणाचा. आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला खोटं सांगितलं होतं की 3rd इयरमध्ये आहे हो, जमवतानाच. जमवताना. हे गोष्ट मला मेमध्ये कळाली, एप्रिल एंड मेमध्ये, जेव्हा आम्ही विचारलं की एक्झाम्स, सगळ्यांचे एक्झाम्स होत आहेत, तुझे कसे होत नाही? तुझे कसे होत नाही. व्हेरी शॉकिंग. मग त्यांनी सांगितलं नाही, मैंने 1-1.5 साल पहले ही पढ़ाई छोड़ दी. मग ही एकच गोष्ट होती का आणखी 3-4 अशा गोष्टी हळूहळू लक्षात येत गेल्या तुम्हाला? नाही, असंच पहिले हे आले, बाकी अशी काही नव्हतं. ठीक आहे, आता काय एज्युकेशन सोडून दिलं तर आपण ते विचार केला की ते पण त्याचा राईट आहे ना, करायचं न करायचं आपण कसा फोर्स करू शकतो. तुम्ही एक वडील म्हणून केतनसाठी काय प्लॅन होते तुमचे? केतनसाठी तर भरपूर मोठे प्लॅन होते. तुम्ही डायरेक्टर केलं होतं. स्वतःच तो प्लॅनिंग करत होता, स्वतःच आज सगळे कामं बघत होता. आणि हर बापाचे अरमान तर असतात आपल्या मुलासाठी मोक्काई करायचे, सगळे तिथल्या तिथं राहिले. म्हणजे आता मी व्यक्त नाही करू शकत तुम्हाला माझे स्वप्न आणि दुःख. चालते, थँक्यू. मी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तेच म्हणेन की हे प्रकरण देश पातळीवरती चर्चेत आहे आणि हे खरोखर ते करू शकतात. एखादी SIT करणं, कारण गुंतागुंत एवढी आहे की आता त्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की चेतन तिथे नव्हताच. एक स्पेशलाइज्ड ऑफिसर देऊन, ठीक आहे SP आहेत जिथले सक्षम आहेत ते, पण बहुधा असं दिसतं की अग्रवाल कुटुंबियाकडनं जेवढी माहिती दिली गेली तेवढ्या माहितीवरती तपास चांगला चालला आहे. पण मधले जे हे ताणेबाणे आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि देशपातळीवरती पुन्हा एकदा आपल्या पोलीस दलाची तीच प्रतिमा करायला पाहिजे की जे आता तुम्ही नरसापूर आणि सगळ्या घटनेमध्ये हळूहळू तयार करता. आय होप की मुख्यमंत्री हे बघतील आणि संबंधित लोकप्रतिनिधींनाही अग्रवालजी बोललेलेच आहेत, तेही या संदर्भात बघतील. आपलं तिकडे लक्ष असेल. थांबूया.